जमीन विकत घेताय तर या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कायदा सिम्प्लिफाईडच्या या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. माझे नाव ॲडव्होकेट साहिल मोरे. तर सर्वप्रथम सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे टायटल. जो जमीन विकणारा आहे, जमीन मालक, याच्याकडे ही जमीन कशी आली हे बघणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, सर्वात जास्त गरजेचे आहे. तर ही जमीन त्याच्याकडे खरेदी खताने आली, त्याच्याकडे वारसा हक्काने आली, त्याच्याकडे गिफ्ट डीडने आली, इत्यादी हे सर्व कागदपत्र तुम्हाला बघणे आवश्यक आहे. दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एन्कम्बरन्स सर्टिफिकेट म्हणजेच बोजा. आता ही जी जमीन तुम्ही विकत घ्यायची ठरवले आहे, या जमिनीवर कोणाचा बोजा आहे का किंवा एखाद्या बँकला ती जमीन तारण ठेवलेली आहे का, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भोगवाटा. आता ही जमीन भोगवाटा 1 आहे किंवा भोगवाटा 2 आहे किंवा ही कोणत्या झोनमध्ये आहे हे बघणं गरजेचे आहे. तसेच ही जमीन एनए आहे किंवा ऍग्रिकल्चरल जमीन आहे म्हणजे शेतीची जमीन आहे किंवा बिनशेती जमीन आहे हे बघणे गरजेचे आहे. चौथा पॉइंट, आता या सर्व गोष्टी तुम्हाला जर पटल्या त्याच्यानंतर चौथा पॉइंटकडे येऊ आपण, म्हणजे फिजिकल सर्वे. आता आपण ही जमीन स्वतः फिजिकली जाऊन बघायची, त्याच्या 4 बाउंड्रीज म्हणजे चतुसीमा या आपण निश्चित करायच्या आणि त्या चतुसीमेमध्ये कोणी अनधिकृतपणे ताबा घेतलेला आहे का हे देखील आपले बघण्याचे गरजेचे आहे. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी चेक झाल्या तेव्हा तुम्ही 5वी गोष्ट म्हणजे पेपर नोटीस म्हणजेच पब्लिक नोटीस करणं गरजेचे आहे की ही जमीन खरेदी घेत असताना कोणाच्या त्या जमिनीवर ऑब्जेक्शन तर नाही, तर हे बघणे देखील गरजेचे आहे. थँक्यू.